नवी मुंबई शेअर मार्केटमध्ये झटपट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका वृद्ध व्यक्तीला तब्बल 1,07 लाखांनी लुटल्याचा प्रकार उघड झालाय। सायबर पोलिसांनी वाशीतील लॉजमध्ये राहून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 7 जणांना अटक केली। आरोपी सोशल मीडियावर गुंतवणुकीच्या टिप्स देण्याचा आमिष दाखवत लोकांची वैयक्तिक माहिती मिळवत होते। लुटलेले पैसे विविध खात्यांमार्फत चीन आणि कंबोडिया येथील गुन्हेगारांकडे पाठवले जात होते। पोलिसांनी आतापर्यंत 32,50,000 रुपये गोठवले असून पुढील तपास सुरू आहे। अलिबागपासून काही अंतरावर असलेल्या खडताळ पुलावर 28 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा स्कूटी आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत 2 तरुण गंभीर जखमी झाले होते। मात्र उपचारादरम्यान स्कूटी चालक सागर राजेंद्र जोशी वय 25 राहणार गोंधळपाडा अलिबाग याचा पनवेल MGM रुग्णालयात अंत झाला असल्याची माहिती मिळते। या भीषण अपघातात दुसरा जखमी तरुण अभिजित मुरली वालिया परमबीर वय 21 राहणार अलिबाग याच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे। पोलीस असल्याचे भासवून लुटणाऱ्या कुख्यात सज्जाद गरीब शाह इराणी या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात। त्याच्यावर महाराष्ट्रात 100 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असून केवळ नवी मुंबईतच 15 फसवणुकीच्या गुन्ह्यांची कबुली त्यानं दिली आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीवरून पुण्यात छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी आरोपीच्या पत्नीला ताब्यात घेत 1,186 ग्रॅम सोन्याचे दागिने, बनावट कागदपत्र आणि दुचाकी जप्त केली। जप्त मुद्देमालाची किंमत 1,25,10,000 इतकी आहे। आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील शकुंतला रामशेठ ठाकूर CBSE स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता भानुदास खटावकर यांनी श्रीलंकेतील उवा प्रांतात झालेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्वालिटी एज्युकेशन 2025 या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेत सहभागी झाल्या होत्या। त्यांनी या परिषदेत टेक्नॉलॉजिकल पेडगॉलॉजिकल कंटेंट नॉलेज या विषयावर नवसंकल्पना मांडल्या। याबाबत उवा प्रांताचे राज्यपाल JM कपिला जयखेसरा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला। या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचं अभिनंदन केलं। रायगड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पालकमंत्री पदाच्या वादासंदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टीका करत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधील वाद हा केवळ बनाव असल्याचे खळबळजनक विधान केले। सरकारकडे निधी नसल्याने रायगडचा विकास करता येणार नाही, म्हणून हे दोन्ही नेते पालकमंत्री पद न घेता वाद असल्याचा बनाव करत आहेत। तसंच हे दोन्ही नेते एक असून निवडणुका जवळ आल्या की एकत्र येतील असंही चव्हाण यांनी म्हटले आहे। पेणवावे गावातील मीरा नॅचरल रिसोर्सेस या कोळसा प्रक्रिया कारखान्यावर बेकायदेशीर वाहतुकीचे आरोप करण्यात आले होते। मात्र हे आरोप निराधार असल्याचं संबंधित जमीन मालकांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। कंपनीकडून होणारी अवजड वाहतूक कायदेशीर असून सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या असल्याचं त्यांनी सांगितलं। जमीन मालक कृष्णा म्हात्रे, दत्तात्रय म्हात्रे, जयश्री म्हात्रे आणि विजया पाटील यांनी नमूद केलं की या मार्गाचा वापर ग्रामस्थ आणि शेतकरी अनेक वर्षांपासून करतात। काही व्यक्ती राजकीय नैराश्यातून अफवा पसरवत असून स्थानिक भूमिपुत्रांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत। वावंढळवाडी येथे कोजागिरी पौर्णिमेला सुरू झालेल्या काकडा आरतीची सांगता त्रिपुरी पौर्णिमेला दीपोत्सवानं झाली। यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. संदीप महाराज यादव यांनी सांगितलं की मनुष्य जीवनात चांगल्या कर्माचे ध्येय ठेवण्यासाठी आणि जीवन सार्थकी लावण्यासाठी काकडा आरती आवश्यक आहे। हा कार्यक्रम वैकुंठवासी ह.भ.प. लहू महाराज यांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार ह.भ.प. कमलाकर काईनकर, युवा नेतृत्व रामदास काईनकर आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने यशस्वी झाला। दीप प्रज्वलनानंतर भजने, स्तोत्रे आणि महाप्रसादाने सांगता झाली। पेण नगर परिषद प्रभाग क्रमांक 12 मधील मतदार यादीतील फेरबदलांवर संभाव्य उमेदवार अभिराज कडू यांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। त्यांनी प्रशासक अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार दाखल करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली। कडू यांनी आरोप केला की अंतिम मतदार यादीत प्रभाग क्रमांक 11, 7, 8 आणि 4 मधील मतदारांची नावं प्रभाग 12 मध्ये समाविष्ट करण्यात आली, तर स्थानिक मूळ मतदारांची नावं वगळण्यात आलीत। त्यांनी राज्य निवडणूक आयोगालाही याबाबत ईमेलद्वारे पत्र पाठवलं असून मतदार यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नये अशी ठाम मागणी केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।